माझ्या प्रिय सखींना नेहमी पडलेला एक प्रश्न तो म्हणजे नवीन नवीन रोज नाश्ता काय बनवायचा। चला तर आज आपण एक छान असा नाश्ता बनवूया। मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे आणि बारीक कट करून कच्चा बटाटा घालायचा आहे। इकडे मी मोठ्या साईजचा 1 बटाटा घेतलाय, जर छोटे असतील तर 2 बटाटे घेतलात तरी चालेल। सामग्री तीच असते, मटेरियल आपलं तेच असतं, फक्त बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी झाली की वेगळ्या पद्धतीचा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यांना आवडतो। तर ज्या वाटीनं आपण रवा घेतलाय त्याच वाटीनं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं बारीक झालं की नाही, आपला जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो छान बनतो, फुलतो पण चांगला आणि टेस्टी पण लागतं। तर हे मिश्रण ना आपल्याला एक 10 ते 15 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। म्हणून ना मी ते थोडंसं पातळच ठेवणार आहे, कारण की रवा जेव्हा फुलतो ना तेव्हा ह्याच्यातलं पाणी सगळं शोषून घेतो आणि थोडंसं घट्टपणा येतो, त्याच्यामुळे मी आता ठेवतावेळेस थोडंसं पातळ ठेवले। ह्याला थोडं रेस्ट करायला ठेवूया, तोपर्यंत आपण बनवूया छान अशी साऊथ स्टाईलमध्ये चटणी। त्याच्यासाठी मी इथे ना 1 वाटी भरून हिरवा नारळ घेतलेला आहे, ओला नारळ म्हटलं तरी चालेल। फुटाण्याची डाळ जर नसेल तर तुम्ही शेंगदाणे वापरलात तरी चालेल। कोथिंबीर एक 3-4 मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ ऑप्शनल आहे। आज मी चटणीमध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे 1 चमचा भरून दही, थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे। चटणी पूर्ण मी घट्टच ठेवणार आहे, पाणी जास्त वगैरे घालणार नाही। अशा पद्धतीनं चटणीनं छान लागते। तर इथे ना चटणीला जोपर्यंत तडका देत नाही तोपर्यंत मजाच येत नाही। तर इकडे ना 1 चमचा भरून पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्ता ह्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे, जिरं घालायचं नाही, फक्त मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे। तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपलं पीठ पण छान भिजले तोपर्यंत। तर हे पहा, अशा पद्धतीनं थोडंसं घट्टपणा पण आलेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये ना जी मुलं भाज्या खात नाहीत किंवा तुम्हाला मुलांना जी भाजी खायला घालायची आहे ती तुम्ही इथे ॲड करू शकता। तर मी इथे ना शिमला मिर्च, कांदा, टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ हे सगळं घातलं। एक वेळ छान मिक्स करून घेऊया आणि मग ह्याला पण एक तडका द्यायचा आहे। तडका कशाचा देणार आहे तर पॅनमध्ये ना एक 1.5 चमचा तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये मोहरी घातली आणि इथे ठेचून घेतलेली एक 3-4 मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत। मिरची ठेचून घ्यायची, एकदम बारीक करून घ्यायची। थोडंसं कढीपत्ता घालायचा, हे चांगलं भाजून घ्यायचं आणि ह्या मिश्रणावरती आपण हे सगळं घालून घेऊया। पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा तडका देतो ना तेव्हा त्याचा स्वाद डबल होतो, खायला छान लागतं। त्याच्यामुळे फायनल ना आपल्याला आपण जो मेनू बनवणार आहोत तो एकदम क्रिस्पी आणि कलर चांगला यावा ह्याच्यासाठी ना खायचा थोडा सोडा असतो ना तो थोडासा घातलाय। तर हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडीशी लागणार आहे ती म्हणजे एकदम ना खोलगट अशी कढई किंवा पॅन लागणार आहे अशा पद्धतीचा। तर ह्याला थोडं आपण तेल वगैरे लावून घेऊया सगळ्या बाजूनी आणि ह्याच्यावरती दोन्ही साईडनं छान आपल्याला भाजल असंच ना झाकण वगैरे ठेवून छान भाजून घ्यायचं आहे कलर येईपर्यंत। अशा पद्धतीनं हे बघा, असं मी छान भाजून घेतलेलं आहे। तयार झालेला आपला झटपट नाश्ता।